येत्या काही दिवसात गणेशोत्सव सुरू होत असल्याने लातूरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 100हून अधिक गणेश मंडळाची शांतता आढावा बैठक घेण्यात आली। ही बैठक लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत सर्व गणेश मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करून ध्वनी प्रदूषण रोखावे आणि डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना देण्यात आल्या। आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर तसेच डीजे चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले। तसेच इतर खर्चाला फाटा देऊन प्रत्येक मंडळाने आपल्या परिसरात 4 ते 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करावी असे आवाहन पोलिसांनी केले। या बैठकीस मनपा अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। गांधी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत आज गणेशोत्सव गाव भागातील गणेशोत्सव मंडळांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये जवळपास 110 अधिकृत मंडळे ही गाव भागात गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बसतात आणि त्या सर्व मंडळांची आणि प्रशासनाची अशी संयुक्त बैठक आज या ठिकाणी घेण्यात आलेली होती। त्या दरम्यान त्यांना गणेशोत्सव सुरक्षितपणे करण्याकरता आणि माझं लातूर आपलं लातूर सुरक्षित लातूर या माननीय SP साहेब श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेचा त्यांना माहिती करून देण्याकरता या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार प्रत्येक मंडळाला 4 कॅमेरे CCTV कॅमेरे बसवण्याविषयी देखील सांगण्यात आलेलं आहे। तसेच कमीत कमी 4, 8, 12 अशा स्वरूपाचे कॅमेरे बसवून त्यांचा SP लेवलपर्यंत सत्कार देखील करण्याचं नियोजित केलेलं आहे। माझी सर्व गणेश मंडळांना आव्हान राहील की आपण या संकल्पनेतून जास्तीत जास्त कॅमेरे आपल्या मंडळाकरता लावावेत आणि येणारा गणेशोत्सव हा सुरक्षितपणे पार पाडावा। यावर्षी आवाजाच्या मर्यादेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आमचा निर्धार आहे आणि त्या आधारे आम्ही 90 डेसिबलपेक्षा ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त साऊंडची लेवल ठेवणाऱ्या डॉल्बी डीजेवर कारवाई करण्याचं यावेळी प्रस्तावित केलेलं आहे। माझं सर्व गणेश मंडळांना आवाहन राहील की गणेश मिरवणुकांमध्ये आपण डीजे डॉल्बी तत्सम जी साधने आहेत त्याची ध्वनी मर्यादेत राहून त्याचा वापर करावा, अन्यथा ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झालं तर आपल्या मंडळांवर आणि त्या ध्वनी यंत्रणांवर देखील कारवाई करण्यात येईल।